श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखी प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूरनगरीत उत्स्फूर्त स्वागत। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात देवगडच्या पंढरपूर मठात रिंगण सोहळा। आषाढी वारीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीच्या क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीचे विठुरायाच्या पंढरपूर नगरीत चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष भाविकांच्या करत काढण्यात आलेल्या या दिंडीत हजारो भाविक सहभागी झाले होते। ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरात पंढरपूर मठात झालेल्या रिंगण सोहळा हा सर्वांचे आकर्षण ठरला। पंढरपूर येथील भीमा तीराजवळ असलेल्या देवगड संस्थानच्या मठामधील प्रांगणातून गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून उपस्थितीत सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला। पंढरपूर ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखी शोभायात्रा दिंडी मिरवणुकीस पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानोबा माऊली तुकाराम, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत प्रारंभ झाला। अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेले झेंडेकरी पथक, त्यामागे गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत भजने गाणारे भजनी मंडळाचे पथक, नामघोष करणारे वारकरी, पुष्पांनी सजवलेली पालखी, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भगिनी असे या दिंडीचे स्वरूप होते। सदरची दिंडी भीमातीरीच्या पुलावर आल्यानंतर गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते गंगा जलाने पालखीतील पादुकांचे पूजन करून गंगा माईस साडी चोळी अर्पण करण्यात आली। सदरच्या पालखी दिंडीचे पंढरपूर नगरीत आगमन झाल्यानंतर चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यात आली। पंढरपूरवासियांनी स्वागत करून सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीतील पादुकांचे पूजन केले। सदर प्रदक्षिणा दिंडी विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर शिरसाष्टांग वंदन करून गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली। 3 तास चाललेल्या प्रदक्षिणा पालखी दिंडीची उत्तर भीमा तीरी असलेल्या देवगडच्या मठ प्रांगणात रिंगण सोहळ्याने व महाआरतीने सांगता करण्यात आली। यावेळी उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।
राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।